Hello, hello students. So now today we are going to study the application of modern rules of debit and credit. So previously 3 or 4 charts are shown or studied accounts showing debit and credited under the traditional method, the traditional approach. And now today we are going to discuss the application of modern rules of debit and credit. So while the accounts are classified into assets, liabilities, incomes or revenues, expenses, and capital, in 5 categories, we have to classify the accounts in transaction, and we have to find out which account is debited and which account is credited in that particular transaction. So here, first transaction, we should see here first transaction. Sanjay commenced business with cash ₹70,000. पहिल्यासारखंच आहे, फक्त सुरुवातीला ट्रॅडिशनल अप्रोच होता, रूल्स वेगळे होते. अकाउंट डेबिटेड अकाउंट क्रेडिटेड तीच येणार आहेत, फक्त रूल्स वेगळे आहेत. मॉडर्न अप्रोचमध्ये क्लासिफिकेशन वेगळं आहे आणि रूल्स थोडं वेगळं आहे, पण त्याचा इफेक्ट अंतिम परिणाम तोच आहे. जर्नल एंट्री करताना अकाउंट डेबिट आणि अकाउंट क्रेडिट ते दोन्ही मेथडमध्ये एकच होणार आहे. फक्त हा जो एक नवीन अप्रोच आलेला असल्यामुळे एखाद्या वेळी चार्ट तयार करायला सांगितलं जाईल 5 मार्काला वगैरे, यासाठी आपण हे फक्त वेगळा चार्ट पाहतो आहे. संजय कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. आता इथे सुद्धा लक्षात घ्या की याच्यामध्ये सुद्धा दोन इफेक्ट काय आहेत. कॅश कम्स इन टू द बिझनेस अँड प्रोप्रायटर संजय इज अ गिव्हर ऑफ कॅपिटल. संजयने व्यवसायाला कॅपिटल दिलेलं आहे. संजय गिव्ज अ कॅपिटल, प्रोप्रायटर गिव्ज अ कॅपिटल अँड कॅश कम्स इन टू द बिझनेस. इथं अकाउंट कोणती. कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. हां, टाईप्स ऑफ द कॅटेगरीज, इथं फक्त प्रकार वेगळा आहे. कॅश अकाउंट ट्रॅडिशनलमध्ये आपण रिअल अकाउंट म्हणत होतो. नवीन याच्यामध्ये आपण ॲसेट म्हणणार आहोत, कारण शेवटी रिअल अकाउंट हे ॲसेट अकाउंट असतात. रिअल अकाउंट आहेत ती सगळे ॲसेट्स अकाउंट्स रिअल अकाउंट असतात. तर जी सर्व रिअल अकाउंट आहेत ती ॲसेटमध्ये येणार आहेत. आणि ज्यावेळी ॲसेट येते, ॲसेट वाढते, त्यावेळी रूल कोणता वापरायचा. का इथे इफेक्ट झाला आहे, ॲसेट आली म्हणजे इन्क्रीज इन द ॲसेट. ज्यावेळी ॲसेट वाढते त्यावेळी अकाउंट ते डेबिट करायचं, आणि ॲसेट कमी होते त्यावेळी ते अकाउंट क्रेडिट करायचं. ॲसेटचा रूल काय म्हटलं आहे. डेबिटेड व्हेन द ॲसेट इन्क्रीज, म्हणजे इन्क्रीज इन द ॲसेट, दॅट ॲसेट अकाउंट इज डेबिटेड. सो हिअर कॅश कम्स इन. कॅश इज द ॲसेट, ॲसेट कम्स इन टू द बिझनेस. सो रूल इज अप्लाइड ॲज इन्क्रीज इन ॲसेट. इन्क्रीज इन ॲसेट. आणि अकाउंट डेबिटेड होणार आहे. इन्क्रीज झाल्यानंतर ॲसेट अकाउंट काय होणार, डेबिट होणार. ॲसेट्स अकाउंट कोणतं आहे, कॅश अकाउंट आहे. ट्रॅडिशनमध्ये आपण रिअल अकाउंट म्हणत होतो, इथं रिअल ऐवजी काय केलेलं आहे, ॲसेट अकाउंटमध्ये केलेलं आहे. त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन किंवा कॅटेगरी, जुन्या याच्यामध्ये आपण रिअल अकाउंट म्हणत होतो आणि याच्यामध्ये ॲसेट अकाउंट एवढाच फरक आहे, डेबिट्स. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल कॅटेगरी आहे. ट्रॅडिशनमध्ये आपण कुठलं म्हटलं असतं, कॅपिटल हे पर्सनल अकाउंट आहे. पण आता कॅपिटल हे नेहमी व्यक्तीच आणत असते, की कॅपिटल हे वेगळे एक स्वतंत्र हे आहे, कॅटेगरी आहे. 5 त्याच्यामध्ये आपण म्हटलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे की 5 प्रकारमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो, किंवा कॅटेगरी 5मध्ये आपण डिवाईड केलेली आहे. त्यामुळे इथं कॅपिटल म्हणजे अकाउंट इन्व्हॉल्व कुठलं आहे, कॅपिटल आहे. कॅटेगरीसुद्धा कुठली आहे, कॅपिटल आहे. आणि कॅपिटलचं काय म्हणतो आपण, ज्यावेळी कॅपिटल इन्क्रीज होतं त्यावेळी क्रेडिट करायचं आणि डिक्रीज होतं त्यावेळी डेबिट करायचं. तर कॅपिटल शक्यतो डिक्रीज होत नाही. ड्रॉइंग अकाउंट आहे, म्हणजे तिथं फर्दर ज्यावेळी ड्रॉइंग करतो त्यावेळी कॅपिटल डिक्रीज होतं. ड्रॉइंगसुद्धा कॅटेगरी कॅपिटलमध्ये आहेत. आणि कॅपिटल ड्रॉइंगमुळे कॅपिटल कमी होतं तर कॅपिटल अकाउंट डेबिट, तर ड्रॉइंग अकाउंट डेबिट होतं. ड्रॉइंग आणि कॅपिटल त्याच्यामध्ये येत असतं. पण इथं तर कॅपिटल काय झालेलं आहे, आणलेलं आहे. याचा अर्थ व्यवसायामध्ये कॅपिटल वाढलेलं आहे. रूल कोणता, इन्क्रीज इन कॅपिटल. बघा, कॅश अकाउंट, ॲसेट अकाउंट, इन्क्रीज इन ॲसेट. ॲसेट इन्क्रीज झाली, डेबिट करायचं. कॅपिटलसुद्धा इन्क्रीज झालं, क्रेडिट करायचं. कॅपिटलचा रूल काय, इफ कॅपिटल इन्क्रीज इट इज क्रेडिटेड, इफ कॅपिटल डिक्रीज कॅपिटल अकाउंट डेबिट. ठीक आहे. डिक्रीज इन कॅपिटल
डेबिट. आणि इन्क्रीज इन कॅपिटल क्रेडिट. आता इथं काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे आणि इन्क्रीज झालं असल्यामुळं कॅपिटल अकाउंट डेबिट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय म्हटलं, रेंट पेड ₹5,000 टू अमोल. रेंट पेड कॅशमध्ये पेड केलेलं आहे 5,000 टू अमोल. आता इथे टू अमोल हे फसवण्यासाठी दिलेलं आहे, लक्षात घ्या. पेड याचा अर्थ कॅश दिलेली आहे. रेंट आणि रेंट हा एक्सपेन्सेस आहे. रेंट पेड आहे. रेंट एक आहे कॉस्ट ऑफ सर्व्हिस आहे आणि कॉस्ट ऑफ सर्व्हिस पेड आहे म्हणजे एक्सपेन्सेस आहे. सो रेंट इज अन एक्सपेन्सेस इफेक्ट. आणि दुसरं काय होईल, कॅश गोज आउट. ज्यावेळी आपण खर्च करतो त्यावेळी नेहमी कॅश गोज आउट आहे. कॅशमध्ये पेमेंट केल्यामुळं कॅश गोज आउट आहे. बँकेने पेमेंट केलं असतं, क्रेडिट द गिव्हर केला असता, बँकेने पैसे दिले असते. इथं आपण स्वतः कॅश दिलेले आहे. आपल्या कॅशबॉक्समधून कॅश गेलेली आहे. ₹5,000 आपण अमोलला रेंटच्या पोटी 5,000 दिले आहेत. पण इथं अमोलचा संबंध येणार नाही, कारण पैसे रोख गेलेले आहेत आणि ते कशासाठी खर्च केलेलं आहे, रेंटसाठी केलेलं आहे. सो रेंट इज अन एक्सपेन्सेस. आणि रेंट अकाउंट कुठलं, ट्रॅडिशनमध्ये नॉमिनल होतं, इथे रेंट एक कशामध्ये येतं, एक्सपेन्सेस आहे. आता इथे लक्ष द्या, नॉमिनल अकाउंट काय असतं, एक तर एक्सपेन्स असणार आहे किंवा रेव्हेन्यू किंवा इन्कम असणार आहे. रेंट पेड आहे, एक्सपेन्स असेल, आणि रेंट रिसिव्ड असतं तर मात्र ते इन्कम झालं असतं. इन्कम झालं असतं, रेव्हेन्यू झालं असतं. तर तेच आहे इथं नॉमिनल म्हणतो. नॉमिनल अकाउंटमध्ये काय होतं, एक तर कॉस्ट ऑफ सर्व्हिस पेड असेल तर तो एक्सपेन्सेस येईल आणि कॉस्ट ऑफ सर्व्हिस रिसिव्ड असेल तर ते इन्कम किंवा रेव्हेन्यूमध्ये येईल. इथं रेंट पेड आहे, रूल कोणता वापरायचा, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस किंवा कॅटेगरी कोणती, रेंट पेड म्हणजे एक्सपेन्सेस आहे. म्हणजे पहिला आपण कॅटेगरी पहिली ॲसेट म्हटलं, दुसरं कॅपिटल म्हटलं, आता तिसरी कॅटेगरी कोणती आहे, एक्सपेन्सेस आहे. रेंट पेड आहे, एक्सपेन्सेस वाढणार आहे. खर्च कधी कमी होत नाही, खर्च वाढतोच, लक्षात घ्या. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस आणि इन्क्रीज इन एक्सपेन्स काय करायचं, डेबिट करायचं. एक्सपेन्सेसचा रूल काय दिलेला आहे, वेन एक्सपेन्सेस इन्क्रीज डेबिट दॅट एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस डिक्रीज क्रेडिट. पण शक्यतो असं होत नाही. एक्सपेन्स कधी कमी होत नाही. एक्सपेन्सेस करतो की एक्सपेन्सेस खर्चामध्ये वाढत होतो. तर एक्सपेन्सेस अकाउंट ऑलवेज डेबिटेड, इन्क्रीज इन द एक्सपेन्सेस. सो हियर रेंट पेड, रेंट इज द एक्सपेन्सेस, म्हणजे रेंटची कॅटेगरी एक्सपेन्सेस आहे, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस आहे आणि त्यामुळे रेंट अकाउंट डेबिट होणार आहे. आणि कॅश हे ॲसेट आहे. पहिल्याच्यावर आपण कॅश पाहिलेलं आहे. कॅशची कॅटेगरी कोणती, कॅश रिअल अकाउंट आहे, ते रिअल म्हणायचं नाही, ॲसेट म्हणायचं. रिअल अकाउंटऐवजी त्याची कॅटेगरी कोणती, ॲसेट आहे. ॲसेट ही कॅटेगरी आहे. आणि आता ते काय झालं, कॅश गेलेली आहे, डिक्रीज होणार आहे. आणि डिक्रीज इन ॲसेट क्रेडिट, इन्क्रीज इन ॲसेट डेबिट. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कॅश आली होती, इन्क्रीज इन ॲसेट म्हटलं होतं, इन्क्रीज इन ॲसेट कॅश अकाउंट डेबिट केलं. इथं कॅश दिलेली आहे, काय होणार, डिक्रीज इन ॲसेट, आणि डिक्रीज झाल्यामुळं क्रेडिट करायचं. ॲसेट अकाउंट काय म्हणतं, रिअल अकाउंटसारखंच आहे, फक्त रूल थोडा वेगळा आहे. रिअल अकाउंट काय म्हणतं, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कम्स इनमध्ये ते इन्क्रीज असतं, फक्त जरा ॲप्रोच बदललेला आहे. अकाउंट डेबिटेड, अकाउंट क्रिएटेड तेच होणार लक्षात. नंतर तुम्ही बघा ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये जरी घातलं तरी रेंट अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट क्रिएट होणार आहे. आणि इथं मॉडर्नमध्ये काय थोडा बदल केलेला आहे. फक्त मॉडर्न अप्रोचमध्ये काय म्हटलं, रेंटची कॅटेगरी एक्सपेन्सेसमध्ये आहे आणि रूल कोणता, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट करा, डेबिटचा रूल आहे आणि म्हणून रेंट अकाउंट डेबिट आहे. आणि दुसरं कॅश आहे, कॅश कुठले, ॲसेट आहे. आणि ॲसेट काय होणार, डिक्रीज झालेले आहे, पैसे कमी झाले, डिक्रीज इन ॲसेट. इन्क्रीज झालं असतं डेबिट केलं असतं, डिक्रीज आहे क्रेडिट करायचं. कॅश गेलेली आहे, ॲसेट कमी झाली, डिक्रीज इन ॲसेट. रूल कोणता, डिक्रीज इन ॲसेट, कॅश गोज आउट म्हणायचं नाही. ट्रॅडिशनमध्ये आपण कॅश गोज आउट म्हटलं असतं. क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट ट्रॅडिशनमध्ये त्याचा रूल वापरला असता. मॉडर्नमध्ये काय म्हणायचं, डिक्रीज इन ॲसेट. आणि काय कुठली ॲसेट कमी झाली, कॅश. आणि डिक्रीज असेल तर क्रेडिट, डिक्रीज असेल तर क्रेडिट करायचं आणि म्हणून कॅश अकाउंट क्रिएट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन बघू. विड्रू कॅश फ्रॉम बँक ₹10,000 फॉर ऑफिस यूज. विड्रू कॅश फ्रॉम बँक ₹10,000 फॉर ऑफिस यूज. आता इथे काय होणार आहे, कॅश कम्स इन होणार आहे आणि बँक इज गिवर, बँक यूज कॅश. इफेक्ट काय, कॅश कम्स इन. व्यवसायामध्ये बँकेतून कॅश आली, कॅश कम्स इन होणार आहे आणि कोणी दिली, बँक इज अ गिवर, बँक यूज कॅश.
कॅटेगरी कोणती? पहिले अकाउंट बघूया. अकाउंट कोणतं? कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. कॅश अकाउंट, बँक अकाउंट. कॅशची कॅटेगरी ॲसेट. बँकची कॅटेगरीसुद्धा ॲसेटच आहे. बँक पण ॲसेटच आहे, लक्षात घ्यायचं. इथं बँक पर्सनल अकाउंट म्हणायचं नाही. ट्रॅडिशनमध्ये आपण बँक पर्सनल अकाउंट म्हटलं असतं आणि क्रेडिट द गिव्हर रूल वापरला असता. इथे थोडं वेगळं आहे. बँक ही ॲसेट आहे. बँकेत पैसे असतात म्हणजे आपली ॲसेट असते. पण आता बँकेतून पैसे काढले म्हणजे ॲसेट कमी होणार आहे. बँक बॅलन्स कमी होणार आहे, डिक्रीज इन ॲसेट होणार आहे. आणि आपल्याकडे कॅश आली, कॅश अकाउंट काय होणार आहे? इन्क्रीज इन ॲसेट. म्हणजे कॅश आणि बँक दोन्ही ॲसेट आहेत, लक्षात. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट दोन्ही ॲसेट आहे. म्हणजे कॅश, आपल्या कॅश इन हँड असते आणि बँकेमध्ये सुद्धा इथं बँक अकाउंट हे सुद्धा आपलं काय ॲसेटच आहे. बँक अकाउंटचा ॲसेट आहे. बँक म्हणजे आपण पैसे ठेवतो त्यावेळी, लक्षात. आता बँकेत पैसे ठेवल्यामुळे आपण काढलेले आहेत आणि डिपॉझिट कमी झाल्यामुळे काय होणार आहे? तर डिक्रीज इन ॲसेट. त्यावेळी बँकेत पैसे ठेवले असते, इन्क्रीज ॲसेट झालं असतं, बँक अकाउंट डेबिट झालं असतं. आणि कॅश काय झाली असते? डिक्रीज इन ॲसेट झालं असतं, रिव्हर्स एंट्री झाली असती. बँकेत पैसे ठेवते नंतर बघू येईल त्याच्यामध्ये. इथे काय पैसे काढलेले आहेत, लक्षात. इथे काय पैसे काढलेले आहेत. व पैसे काढले म्हणजे काय? कॅश अकाउंट जे आहे ॲसेट आहे, बँक अकाउंट पण ॲसेट आहे. पण व्यवसायामध्ये कॅश काय होणार? इन्क्रीज इन ॲसेटचा रूल वापरायला लागेल, डेबिटचा रूल वापरायला लागेल. आणि म्हणून कॅश अकाउंट डेबिट होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट होणार आहे. आणि क्रेडिट कोणतं? बँक अकाउंट. कारण बँक बॅलन्स कमी झाला, डिक्रीज इन ॲसेट. इथे ॲसेटचे दोन्ही रूल वापरलेले आहेत. इन्क्रीज इन ॲसेट कॅश अकाउंट डेबिट करायचं आणि डिक्रीज इन ॲसेट कोणतं आहे? बँक अकाउंट आहे. बँक बॅलन्स कमी झाला कारण दुसरं अकाउंट बँक अकाउंट आहे. कॅश अकाउंट इथं ॲसेट अकाउंट म्हटलं, बँकसुद्धा ॲसेट म्हटलेलं आहे. बँक पर्सनल नाही. मॉडर्नमध्ये बँकसुद्धा काय ॲसेट आहे, डिक्रीज इन ॲसेट आहे. आणि म्हणून बँक अकाउंट क्रेडिट आहे. म्हणजे बँकेतून पैसे कमी झाले, म्हणजे बँकेच्या माध्यमातून जी आपली ॲसेट होती ती कमी झाली आणि कॅशच्या स्वरूपातील ॲसेट वाढलेली आहे. जो पैसा बँकेत होता तो पैसा व्यवसायात आलेला आहे. हे शेवटी ॲसेट आहेच, लक्षात. फक्त ती कॅश स्वरूपात ॲसेट झाली. म्हणजे कॅश स्वरूपातील ॲसेट वाढली आणि बँक स्वरूपातील ॲसेट कमी झाली. आणि म्हणून इन्क्रीज इन ॲसेट कॅश अकाउंट डेबिट आणि डिक्रीज इन ॲसेट बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे बँक अकाउंट क्रेडिट करायचं कारण बँक काय झालं? डिक्रीज इन ॲसेट. आणि कॅश अकाउंट डेबिट का? कारण इन्क्रीज इन ॲसेट. रूल फक्त वेगळे आहे, तिथं लक्षात. हळूहळू आणि एक दोन आपण चार्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बरं, त्यानंतर पुढचं बघा काय म्हटलंय. पेड वाईफ्स मोबाईल बिल. वाईफ्स मोबाईल बिल, बायकोचं मोबाईलचं बिल भरलं. आता इथे लक्षात घ्या, हा व्यवसायाचा खर्च आहे का? नाही, वैयक्तिक खर्च आहे. हा व्यवसायाच्यामध्ये येणार नाही. तेवढं कॅपिटल होणार आहे. ड्रॉइंग अकाउंट आहे. अकाउंट कोणतं? ड्रॉइंग. पण कॅटेगरी कोणती? कॅपिटल. लक्षात घ्यायचं. मग अशा आपण म्हटलं होतं कॅपिटल आणतो, इन्क्रीज इन कॅपिटल. आता इथे काय होणार आहे? डिक्रीज इन कॅपिटल होणार आहे. ड्रॉइंग केल्यामुळं म्हणजे व्यवसायातून पैशाची उचल केली, मग 4,000 असतील, 5,000 असतील, व्हॉट रेट मे बी, अमाऊंट इज नॉट इम्पॉर्टंट वाईल अप्लाइंग द रूल्स अँड अकाउंट डेबिटेड अँड अकाउंट क्रेडिटेड. पेड वाईफ्स मोबाईल बिल, ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंग इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट. इफेक्ट काय झाला? ड्रॉइंग आहे, कॅश ड्रॉइंग्ज आहे. आणि दुसरा इफेक्ट काय होणार आहे? कॅश गोज आउट होणार आहे. कॅश गोज आउट, बरोबर. अकाउंट कोणतं? ड्रॉइंग्ज अकाउंट आणि कॅश अकाउंट. हे पहिल्या ट्रॅडिशनल प्रमाणेच आहे, फक्त कॅटेगरी वेगळी लक्षात घ्यायचं. आता ड्रॉइंगची कॅटेगरी कोणती? कॅपिटल. ड्रॉइंगची कॅटेगरी कॅपिटल होणार आहे. आणि रोल कोणता होणार? आता ड्रॉइंग म्हणजे काय? डिक्रीज इन कॅपिटल. डिक्रीज इन कॅपिटल. आणि म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट. इथे कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणायचं नाही, ड्रॉइंग अकाउंट डेबिट होणार आहे. कारण कॅपिटल ड्रॉइंगमुळे कमी झालं, डिक्रीज इन कॅपिटल. ज्यावेळी कॅश कॅपिटल आणतो, इन्क्रीज इन कॅपिटल. कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्येच. बघा इथे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे, पहिलं आपण पाहिलेलं आहे. बघा दाखवतो परत तिथं. हे बघा, ज्यावेळी कॅश आणलं होतं कॅपिटल म्हणून, तर कॅपिटल अकाउंट क्रिएट झालं होतं, इन्क्रीज इन कॅपिटल म्हटलं होतं. आणि आताच्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे? ड्रॉइंग्ज आहे, डिक्रीज इन कॅपिटल.
पर्सनल अकाउंटसाठी बँकेतून व्यवसायातून पैसे काढलेले आहेत, म्हणजे व्यवसायातून ती उचल झालेली आहे आणि ड्रॉइंग केल्यामुळं डिक्रीज इन कॅपिटल, आणि डिक्रीज इन कॅपिटल कशामुळं? ड्रॉइंगमुळं, आणि म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट होणार आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट होणार आहे. आणि दुसरं अकाउंट कोणतं? कॅश अकाउंट. कॅश कशामध्ये येतं? ॲसेटमध्ये आहे. आणि ॲसेटचा कोणता रूल होणार? आता पैसे गेले, डिक्रीज इन ॲसेट. कॅश जी ॲसेट आहे, ही ॲसेट काय झाली? विड्रॉ केल्यामुळं, वैयक्तिक कारणासाठी किंवा ड्रॉइंगच्या स्वरूपात पैशाची उचल केल्यामुळं डिक्रीज इन ॲसेट, आणि म्हणून कॅश अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट केलेलं आहे. डेबिट कोणतं? ड्रॉइंग्ज अकाउंट, आणि क्रेडिट कोणतं? कॅश अकाउंट. ठीक आहे. अजून एक बघू इथं. परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील वर्थ ₹13,000. परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील वर्थ ₹13,000, म्हणजे उधारी खरेदी केलेली आहे सुनीलकडून 13,000 रुपयाची. सो परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. आस्पेक्ट कोणता? इफेक्ट काय झाला? परचेससाठी आपण खर्च केलेला आहे, त्यामुळे परचेस अकाउंट होणार आहे. आणि दुसरं कोण? अर्थातच क्रेडिट आहे म्हटल्यानंतर सुनील अकाउंट, पर्सनल अकाउंट येणार आहे. सुनील अकाउंटमध्ये ते पर्सनल अकाउंट आणायचं नाही, ते लायबिलिटी होणार आहे. हां, इथं सुनीला गिवर आहे, लायबिलिटी होणार आहे. देणं वाढलं. इथे आणखी 5वी आली बघा. पहिलं ॲसेट पाहिलं, त्यानंतर एक्सपेन्सेस पाहिलं, कॅपिटल पाहिलं, आता हे चौथं कुठलं आहे? एक्सपेन्सेस आहे, लायबिलिटी आहे. लायबिलिटी आहे. एक्सपेन्स अगोदर पाहिलं की एक्सपेन्ससाठी लायबिलिटी दोन्ही आहे. परचेस हा एक्सपेन्सेस आहे, परचेस अकाउंट एक्सपेन्सेस आहे. आणि सुनील अकाउंट लायबिलिटी आहे. क्रेडिटर वाढला, उधारी खरेदी केल्यामुळं लायबिलिटी निर्माण झाली. इन्क्रीज इन लायबिलिटी. रोल कोणता? इन्क्रीज इन लायबिलिटी. देणं आपलं वाढलेलं आहे, आणि म्हणून क्रेडिट कोणतं? सुनील, आणि डेबिट कोणतं? एक्सपेन्स. रेंटसारखं आहे. पेड रेंटमध्ये म्हटलं तसं रेंट अकाउंट, रेंट इज एक्सपेन्सेस म्हटला. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, रेंट अकाउंट डेबिट केलं होतं दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये. दाखवूया, बघूया ते परत. हे बघा, रेंट एक्सपेन्सेस आहे, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, रेंट अकाउंट डेबिट केलं. आणि याच्यामध्ये काय म्हटलं आहे? 5व्यामध्ये परचेस्ड गुड्स. परचेस्ड गुड्स, परचेस इज अन एक्सपेन्सेस. इफेक्ट काय झाला? परचेस अँड एक्सपेन्सेस. परचेस अकाउंट त्याच्यामध्ये येणार आहे, आणि एक्सपेन्सेस कॅटेगरी आहे. परचेसची कॅटेगरी कोणती? एक्सपेन्सेस. परचेस स्वरूपात आपण खर्च केलेला आहे. परचेस इज अन एक्सपेन्सेस. सो रूल कोणता वापरला? इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि म्हणून ज्यावेळी एक्सपेन्सेस इन्क्रीज होतो त्यावेळी डेबिट केलेला आहे. जसं मग अशी रेंट अकाउंट डेबिट केलं, इथं परचेस अकाउंट डेबिट करणार आहोत. परचेस अकाउंट डेबिट करणार आहे. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, परचेस केलेलं आहे, परचेसची कॅटेगरी एक्सपेन्सेस आहे, आणि म्हणून इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, परचेस अकाउंट डेबिट. आणि सुनील अकाउंट, सुनील कशामध्ये आहे? लायबिलिटीमध्ये आहे. सुनीलला पैसे द्यावे लागणार आहे. सुनील पैसे द्यायचे आहेत, आणि देणं आहे म्हणून लायबिलिटी आहे. देणं आहे म्हणून ती लायबिलिटी आहे. आणि आता देणं वाढलेलं आहे, इन्क्रीज इन लायबिलिटी आहे. आणि इन्क्रीज इन लायबिलिटी असते त्यावेळी काय होणार? अकाउंट क्रेडिट. आणि डिक्रीज इन लायबिलिटी होते, क्रेडिट करायचं, डेबिट करायचं. लायबिलिटी इन्क्रीज झाली, इन्क्रीज इन लायबिलिटी, क्रेडिट. लायबिलिटीचा रूल काय? लायबिलिटी ज्यावेळी इन्क्रीज होते त्यावेळी क्रेडिट करायचं, आणि लायबिलिटी ज्यावेळी डिक्रीज होते त्यावेळी लायबिलिटी अकाउंट डेबिट करायचं. इथे लायबिलिटी आपली वाढलेली आहे, कारण सुनीलला पैसे द्यायचे आहेत, 13,000 सुनीलला द्यायचे आहेत, आणि म्हणून सुनील अकाउंट जी लायबिलिटी आहे इन्क्रीज आहे, लायबिलिटी इन्क्रीज झाली, आणि म्हणून सुनील अकाउंट काय केलेलं आहे? क्रेडिट केलेलं आहे. आणि शेवटचं एक ट्रान्झॅक्शन बघूया, इन्कममध्ये राहिलेलं आहे बघा. म्हणजे सगळ्या पहिलं 5ही कॅटेगरी याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सांगता येणार आहे. शेवटचं ट्रान्झॅक्शन बघूया इथं. रिसिव्ड कमिशन ₹4,000. रिसिव्ड कमिशन ₹4,000. आता लक्षात घ्या, रिसिव्ड म्हणजे कॅश कमिशन होणार आहे, आणि कमिशन इज अन इन्कम आहे किंवा रेव्हेन्यू आहे. कमिशन रेव्हेन्यू, कमिशन इज इन्कम, कमिशन रिसिव्ड. इफेक्ट काय झाला? कॅश कमिशन आहे, आणि कमिशन इज अन इन्कम असंही म्हणतात. अकाउंट कोणतं? कॅश अकाउंट आहे, कमिशन अकाउंट आहे. ठीक आहे. नंतर कॅटेगरी कोणती? ॲसेट अकाउंट. हां, आणि इथं हे चुकलं आहे, कमिशन अकाउंट येणार नाही. इथं काय येणार आहे? इन्कम येणार आहे, काय रेव्हेन्यू येणार आहे. कॅटेगरी कॅश अकाउंट जसं ॲसेट आहे, कमिशन अकाउंट कमिशन, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं कमिशन अकाउंट येणार नाही, इथे काय येणार आहे? रेव्हेन्यू काय इन्कम. कारण कमिशन मिळालेलं आहे, कमिशन पेड केलं असतं,
एक्सपेन्सेस केलं असता इथं कमिशन रिसिवड आहे, इन्कम लिहायला पाहिजे, इथं कॅटेगरी इन्कम करायला पाहिजे. ही कॅटेगरी ना, हा कॉलम कुठला बघा, कॅटेगरीमधला आहे. एक्सपेन्सेस हे बघा कुठे गेला, हे बघा कॅटेगरी, अकाउंट आणि कॅटेगरी, बरोबर. हा अकाउंट आणि कॅटेगरी. आता 6व्यामध्ये अकाउंट कुठले आहेत, कॅश अकाउंट आहे. कॅश कॅटेगरी कोणती, ॲसेट आहे. आणि कमिशनची कॅटेगरी कोणती, रेव्हेन्यू किंवा इन्कम, बरोबर. रूल कोणता, कॅश ॲसेट आहे, इन्क्रीज इन ॲसेट, कारण कॅश आलेली आहे. कॅश आली याचा अर्थ इन्क्रीज झाली, आणि इन्क्रीज झाली काय करायचं, डेबिट करायचं. ज्यावेळी ॲसेट येते त्यावेळी ती इन्क्रीज होते, आणि इन्क्रीज झाली का ते अकाउंट डेबिट करायचं. कॅश आलेली आहे, कॅश येते त्यावेळी इन्क्रीज इन ॲसेट, आणि ॲसेट ज्यावेळी इन्क्रीज होते त्यावेळी ॲसेट अकाउंट डेबिट. हे दुसरं का तिसरं असेल कॅश संदर्भात. आणि त्याच्यामध्ये दुसरं अकाउंट कोणतं आहे, कमिशन अकाउंट आहे. कमिशन काय आहे, मिळालेलं आहे, म्हणजे मिळालं म्हणजे ते इन्कम आहे, म्हणजे इन्कम वाढलेलं आहे. इन्क्रीज इन रेव्हेन्यू क्रेडिट, आणि डिक्रीज इन रेव्हेन्यू काय होतं, डेबिट. पण रेव्हेन्यू कधी डिक्रीज होत नाही, रेव्हेन्यू इन्क्रीज होतं. ज्यावेळी उत्पन्न मिळत असतं, उत्पन्न कधी कमी म्हणजे वजा होत नसतं. रिसिव्ह म्हटल्यानंतर ते इन्क्रीजच असतं, आणि इन्क्रीज झाल्याचा अर्थ क्रेडिट करायचं. तर ते कमिशन असेल, रेंट असेल, डिव्हिडंड असेल, इंटरेस्ट असेल, व्हॉट एव्हर द इन्कम रिसिव्ड, सो दॅट कॅटेगरी कम्स अंडर अ इन्कम ऑर रेव्हेन्यू. आणि त्यावेळी रूल कुठला नेहमी असणार आहे, इन्क्रीज इन रेव्हेन्यू किंवा इन्क्रीज इन इन्कम. आणि इन्क्रीज झालं ते अकाउंट काय करायचं, क्रिएट करायचं. आणि खर्च काय होतो, डेबिट असतो, कारण इन्क्रीज इन एक्सपेन्सेस असतो. ते एक्सपेन्सेस कॅटेगरी आहे. एक्सपेन्सेस कॅटेगरीमध्ये ज्यावेळी एक्सपेन्स इन्क्रीज होतो, एक्सपेन्स अकाउंट डेबिट करायचं. आणि रेव्हेन्यू किंवा इन्कम आहे, इन्कम हे इन्कम कॅटेगरी आहे. आणि इन्कम ज्यावेळी येतं त्यावेळी ते इन्क्रीज असतं, इन्क्रीज इन इन्कम. इथं कमिशन मिळालेलं आहे, कमिशन आलेलं आहे, इन्क्रीज इन कमिशन, इन्क्रीज इन रेव्हेन्यू. आणि इन्क्रीज इन रेव्हेन्यू असल्यामुळं कमिशन अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. पहिले काय केलं, इन्क्रीज इन ॲसेट, कॅश अकाउंट डेबिट केलं, आणि इन्क्रीज इन रेव्हेन्यू, कमिशन अकाउंट क्रेडिट केलं. अशा प्रकारे आपल्याला न्यू ॲप्रोचप्रमाणे किंवा मॉडर्न ॲप्रोचप्रमाणे आपणाला असा चार्ट तयार करता येईल. अर्थात शेवटचे 2 कॉलम महत्त्वाचे आहेत. कुठला अकाउंट डेबिट करायचं आणि कोणतं अकाउंट क्रेडिट करायचं, हे तुम्ही ट्रॅडिशनल ॲप्रोचनं जरी सोडवलं आणि मॉडर्न ॲप्रोच जरी सोडवलं तरीसुद्धा अकाउंट डेबिटेड आणि अकाउंट क्रेडिटेड विल बी द सेम. थँक्स. चला.